परळी वैजनाथ तालुक्यातील सिरसाळा येथील देशमुख गल्लीतील शिवराम मंदिर परिसर काल अक्षरशः संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेच्या रंगांनी धावून निघाला. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित सप्ताह सोहळ्यात पारंपरिक ललित कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली. तब्बल 200 वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा यंदाही उत्साह, ऊर्जा आणि एकात्मतेचा भव्य अनुभव देऊन गेला. रात्रीचा उष्णतेतील गारवा, ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषित सजलेले कलाकार आणि पद्य संवादांनी रंगलेले सादरीकरण अशा बहुरंगी वातावरणात ललितचा पडदा उघडताच प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांनी रंगमंच गाजवत ही परंपरा आमची, जबाबदारी आमची असा जणू संदेशच दिला. या ललिताचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बहुसांस्कृतिक झलक. गोसावी, पुरोहित, मारवाडी, तेलंगी ब्राह्मण, बैरागी, नानकशाही, सिद्धी, वाघ्या मुरळी, पोतराज, आराधी, फकीर अशा विविध समाज घटकांचे जीवन, भाषा, वेशभूषा आणि चालीरीती अत्यंत प्रभावीपणे जिवंत उभ्या केल्या जातात. पद्यरचना आणि जिवंत संवादांच्या माध्यमातून सादर होणारे हे चित्रण प्रेक्षकांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा जणू प्रत्यक्ष अनुभव देऊन जाते. विशेष म्हणजे गावाबाहेर नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिरसाळकरही या सोहळ्यासाठी खास परत येतात. ललित पाहिल्याशिवाय रामनवमी अपूर्णच अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी न राहता गावाशी नातं जपणारा भावनिक मेळावा ठरला आहे. आजच्या डिजिटल युगात परंपरा हरवत चालल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र सिरसाळ्यातील हे ललित त्या समजुतीला ठामपणे छेद देतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कला जपण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत, त्यांची एकजूट आणि परंपरेप्रती असलेली निष्ठा यामुळेच हा सोहळा आजही तेवढ्याच दिमाखात उभा आहे. एकीकडे भक्ती, दुसरीकडे संस्कृती आणि त्याला जोडलेली सामाजिक एकता असे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. सिरसाळ्यातील ललित म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, तर 2 शतकांच्या लोककलेचा जिवंत वारसा आहे. प्रत्येक वर्षी नव्या उत्साहाने, नव्या रंगांनी आणि नव्या पिढीच्या सहभागाने हा पारंपरिक सोंगांचा ललित कार्यक्रम अधिकच बहरत चालला आहे. बोलोच हिंदी बोलोच का बोलोच हिंदी बोलोच का Hey!
राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद